हवामान खात्याचा अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये सगळीकडे पाणी पाणी, लोकल वाहतूक ठप्प, नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य। आज आपल्याला ह्या अशाच गोष्टी कानावरती पडत आहेत। म्हणूनच तुमची ब्लॉगर तेजू आज बनले आहे एक रिपोर्टर, तुमच्यापर्यंत पावसाची ही माहिती पोहोचवायला। माझ्या बाजूला स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे, हे मुंबईतली जागोजागची व्हिडिओ आहेत। कारण सेंट्रल लाईन, हार्बर लाईन सगळीकडे पाणी भरलंय, वाहतूक ठप्प झाली आहे। जे लोकलने आपण प्रवास करतो, मुंबईमध्ये सोयीस्कर आणि सुखकर प्रवास हा आपण लोकलने करतो, तीच लोकल वाहतूक ही ठप्प आहे। बाजूच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे जो भांडूप स्टेशनचा व्हिडिओ आहे। पूर्ण ट्रॅकमध्ये पाणी भरलंय, जो रेल्वेचा ट्रॅक आहे तो पूर्ण पाण्याने भरला आहे। प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकची लेवल एकसारखी झाली आहे, त्यामुळं ट्रेनची जी लोकलची वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। लोकांना, प्रवाशांना किंवा आपल्यासारख्या नॉर्मल नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य झालंय। कारण सगळ्यात महत्त्वाचं साधन प्रवास करण्याचं ते म्हणजे आपलं लोकलचं आहे, तीच बंद आहे। त्यामुळे सेंट्रल लाईन, हार्बर लाईन सगळीकडे पाणी भरलंय आणि ज्या काही लोकल चालू आहेत त्या ह्या अशा प्रकारे आहेत, हे तुम्हाला दिसतंय। एवढ्या पाण्यातून ह्या लोकल चालत एकदम सावकाश स्लो अशा थांबत ह्या लोकल तिथपर्यंत नेत आहेत। कारण आपल्या प्रवाशांना, आपल्या नागरिकांना त्यांच्या जागेपर्यंत पोहोचवणे हे आपल्या ज्या गव्हर्नमेंटचं एक कर्तव्य आहे, म्हणून ते पूर्ण करतात। आणि हे सगळं झालं हार्बर लाईन, सेंट्रल लाईनचं। तर वेस्टर्न लाईन पूर्णपणे खाली आहे। वेस्टर्न लाईनला जराही पाऊस नाही। हा जो तुम्हाला बाजूला व्हिडिओ दिसतोय हा वेस्टर्न लाईनचा आहे, बँड्रा स्टेशनचा आहे। सो इकडे पाऊस आहे पण जराही पाणी नाही, कुठेही पाणी भरलेलं नाही आहे। वेस्टर्न लाईन पूर्ण खाली आहे, वाहतूक एकदम नॉर्मल नेहमीप्रमाणे आहे, कुठेच काही पाणी भरलेलं नाही। तर आज दिवसभर हा पाऊस लागतोय। हवामान खात्याने अंदाजच दिला होता की आज अति मुसळधार पाऊस लागणार आहे आणि तो हा असा चालू आहे पाऊस। सकाळी पहाटेपासूनच पावसाने सुरुवात केली, त्यामुळे पहाटेपासूनच सेंट्रल लाईन, हार्बर लाईनच्या गाड्या बंद होत्या आणि लोकांना आपल्या कामापर्यंत पोहोचताच नाही आलं। तर माझं हा व्हिडिओ बनवण्याचं मोठं हेच होतं की जर आपल्याला गरज नसेल किंवा काही महत्त्वाचं काम नसेल तर या पावसातून बाहेर पडणं टाळावं। कारण जिकडे तिकडे पाऊस लागतोय, हवामान खात्याने अंदाज दिले म्हणजे नक्कीच पाऊस हा जास्त पडणार आहे। ही सुरुवात आहे, अजूनही पुढे पडेल, त्यामुळे कारण नसताना विनाकारण घराबाहेर पडू नका। जर सेफ असेल तरच घराबाहेर पडा। सो स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, हॅप्पी राहा। व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही कुठून कमेंट करतात ते मला सांगा आणि माझ्या प्रयत्नासाठी एक लाईक नक्की करा। थँक्यू।